Good morning everyone. I am Dr. Devendra Deshmukh from the Department of Microbiology, and we are back again with the 5th semester topic of microbial metabolism. मित्रों, आपण लेक्चर चालू करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, एक मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. नाउअडेज वी आर सफरिंग फ्रॉम अ मेजर पॅन्डेमिक काइंड ऑफ सिच्युएशन that is called as conjunctivitis, डोळे येणं. Okay, so this method by which the reaction of the eyes is taking place, so we have to be a little bit careful. थोडीशी केअर आपण करणं आवश्यक आहे, कारण होणार काहीच नाही त्याच्यामध्ये. जसं कोरोनाचा आपण ज्यावेळेस एकदम दहशतमध्ये होतो तशातला हा प्रकार नाही. इट कॅन हॅपन टू एनीबडी. पण ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून आपण काही उपाय त्याच्यावरती केले पाहिजे, काही आपण प्रिकॉशन्स त्याच्यावरती घेतले पाहिजे. तेच तुम्हाला सांगतोय मी. बिकॉज मायक्रोबायोलॉजिस्ट हे एक सोसायटीचा आवाज असतो. म्हणजे काय की यांना बरोबर माहिती असतं की बाबा या सिच्युएशन मध्ये काय केलं जायला पाहिजे किंवा काय आपण प्रिकॉशन्स घेतली गेली पाहिजे. डोळे येणं हा एक व्हेरी बेसिक काइंड ऑफ थिंग, त्याच्यामध्ये काही नाही. पण हा जो काही प्रकार आत्ताचा आहे, दिस इज ए व्हायरल इन्फेक्शन दॅट इज टेकिंग प्लेस. आणि त्या व्हायरल इन्फेक्शन मध्ये सगळ्यात मेजर पॉइंट असा आहे की ॲडिनो व्हायरस फॅमिलीचा हा व्हायरस आहे, ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन सगळीकडे स्प्रेड होते. स्प्रेडिंग कशामुळे होत आहे तर स्प्रेडिंग आपल्या कॉन्टॅक्ट्समुळे होत आहे. या कदाचित मी कोणाकडे जाऊन शेक हँड करतो आणि त्या शेक हँड करायच्या आधी त्यांनी स्वतःच्या डोळ्याला हात लावलेले असतात. ते हाताचे जर्म्स आपल्या याच्यावरती, ते व्हायरस आपल्या हातावरती डिपॉझिट होतात. अनावधानानं आपल्याकडनं पण डोळ्याला हात लावला जातो आणि द इन्फेक्शन वुड टेक प्लेस टू दॅट पर्टिक्युलर पर्सन ॲज वेल. सो द बेस्ट पॉसिबल ऑप्शन इज काय तर आपण ते कोरोनाच्या काळामध्ये जे कोपऱ्यामध्ये ठेवलेले सॅनिटायझर्स आहेत ते प्लीज बाहेर काढा आणि ते सॅनिटायझर्स आपण परत एकदा हातावरती घ्यायला सुरुवात करा. स्वच्छ हात त्याच्याने धुतले गेले पाहिजे त्या सॅनिटायझर्सने, जेणेकरून आपल्याला विल बी एबल टू वर्कआउट इन अ व्हेरी प्रॉपर वे. हे प्रॉपरली आपण जर करता आलं आपल्याला, इट विल बी मोर बेटर फॉर अस टू अंडरस्टँड. करेक्ट. ते काही प्रिकॉशन्स आहेत. अँटीबायोटिक जनरली टाकू नका, कारण व्हायरल इन्फेक्शन आहे. आय टीयर्स म्हणून एक छोटासा साधा ड्रॉप येतो, तो ड्रॉप जरी आपण टाकला तरी आपले डोळे स्वच्छ होतात. करेक्ट. आपल्या घरच्यांना आपण हे सगळे समजून सांगा ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट. प्लस सोसायटीमध्ये जिथेही आपण कुठे राहता, जवळपास जो काही एरिया असेल त्या एरियामध्ये एवढी जनजागृती करा, जेणेकरून एक मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून आपला एक रोल तिथे समाजामध्ये हा असला पाहिजे. करेक्ट. ना विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर्स ऑफ दिस इज द फर्स्ट लेक्चर फॉर सेमिस्टर 5th. सगळे छान चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत. आय नो बेसिक ऑफ एन्झाइम कॅटालाइज रिएक्शन आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, आणि जसं जसं सिलेबस वाढत जाईल तसं आपण विल ट्राय टू वर्क इट आउट. ओके फाईन. नाउ एन्झाइम्स अँड कॅटलिस्ट. कॅटलिस्ट हा शब्द आपण 12वी पासून 11वी पासून बघत असतो. केमिस्ट्रीमध्ये हा शब्द बघितलेला आहे की एनिथिंग which by its mere presence affects the rate of reaction without undergoing any chemical change itself is called as a catalyst. Correct. मग एन्झाइम कॅटालिसिस रिएक्शन कशी असणार आहे, तर इथे छान डायग्राम आपल्याला दिलेली आहे. हे एन्झाइम आहे, त्या एन्झाइम बरोबरती येणारे एक सबस्ट्रेट्स आहेत. हे सबस्ट्रेट एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स डेव्हलप करतात. एन्झाइम परत बाजूला होतो आणि प्रोडक्ट पी जनरेट होतो. सबस्ट्रेटची फिगर बघा तुम्ही, सबस्ट्रेटची कशी आहे आणि प्रोडक्ट पी कसं त्यांनी जनरेट केलेला आहे. एन्झाइम कसं आहे, एन्झाइम मध्ये काही फरक पडला का नाही, बिकॉज एन्झाइम ओनली ऍक्ट ॲज ए कॅटलिस्ट. फक्त कॅटलिस्टची भूमिका तयार करण्यासाठी म्हणून त्याचं काम या पर्टिक्युलर पूर्ण डायग्राम मधून आपल्याला इथे दिसतं की एन्झाइम रिमेन्स ॲज इट इज. प्रायमरी एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स and ultimately the enzyme is there, release of the product P because of the substrate. Okay. So हे दोन प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रायमरी लेवलला जेव्हा सबस्ट्रेट असतो, सबस्ट्रेट आर डिग्रेडेड इनटू टर्म्स ऑफ प्रोडक्ट्स or generation of products by enzymes. So what are enzymes? An enzyme does not change the chemical reaction but it accelerates the reaction. फास्ट रिएक्शन करायचं काम कोण करत असेल तर एन्झाइम हे करत असतात. They are not consumed in overall reaction. स्वतः संपत नाही. असं होणार नाही की बाबा एन्झाइम आता सगळं संपून गेला, जाऊ द्या आता बंद झाली रिएक्शन, असं होणार नाही. ते काय करणार आहेत, प्रोडक्ट घेणार आहेत, त्या प्रोडक्टला प्रोसेस करणार आहेत आणि ते सबस्ट्रेटला प्रोसेस करणार आहेत आणि एक प्रोडक्ट जनरेट करणार आहेत. बट दे अंडरगो केमिकल और फिजिकल चेंजेस ड्युरिंग रिएक्शन अँड रिटर्न्स टू देअर ओरिजिनल स्टेट ॲट द एंड ऑफ द रिएक्शन. प्रायमरी वेळेस त्यांचे स्ट्रक्चरल चेंजेस असू शकतात. They may have certain conformational changes, and after that, once the reaction is over, they'll come back to their own structure. They come back to their own configuration. All enzymes are catalysts, but all catalysts are not enzymes. हा एक खूप अंडरलाईन गोष्ट आहे की सगळे एन्झाइम्स हे कॅटलिस्ट आहे, पण सगळे कॅटलिस्ट हे एन्झाइम्स नाही.
कारण काही असे कॅटलिस्ट आहेत जे स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण नेहमी म्हणतो की प्रोटीन्स आर एन्झाइम्स, पण सगळे प्रोटीन्स नाही, कारण काही प्रोटीन्स असतात जो जर पडा स्ट्रक्चरल प्रोटीन्स, ते फक्त स्ट्रक्चर्स तिथे डेव्हलप करतात. ओके, देन ट्रान्झिशन स्टेट थेरी वॉज प्रपोज्ड अँड एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कशा रीत्या काम करतो. सी दिस सबस्ट्रेट ट्रान्झिशन स्टेट, बेंड स्टेट झाली आणि प्रोडक्ट ब्रोकन स्टेट झाली. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स मध्ये आतमध्ये गेला एन्झाइम, ईएस कॉम्प्लेक्स डेव्हलप झाला. हा ईएस कॉम्प्लेक्स आहे बघा. हा ईएस कॉम्प्लेक्सने त्याला बेंड केला म्हणजे ट्रान्झिशन स्टेट मध्ये गेला आणि अल्टिमेटली इट जनरेट्स प्रोडक्ट पी. इथे बघा तुम्ही आता एन्झाइमचं कॉन्फिगरेशन काही बदललंय नाही. हे बघा तिन्ही डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की एन्झाइम इज नॉट चेंजिंग ऍट ऑल. वन्स द एन्झाइम डिग्रेड्स दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट, that degrades its substrate and liberates it, the configuration remains same. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. ह्याला काय म्हणतात ट्रान्झिशन थेरी. का ट्रान्झिशन थेरी? कारण ट्रान्झिशन स्टेट मध्ये तो जातो, बेंड स्टेट मध्ये जातो, कॉन्फिगरेशन चेंज होतं आणि अल्टिमेटली द प्रोडक्ट पी इज बीन जनरेटेड. Catalytic power and specificity of enzymes. These both qualities attribute two distinct but related points. Rearrangement of covalent bonds during enzyme catalyzed reactions. Non-covalent interaction between the enzymes and substrate. आता विषय असा आहे की एन्झाइम्स हे वर्किंग त्यांचं कशा प्रकारे करतात किंवा एखाद्या सबस्ट्रेट वरती तो ऍड करतो तेव्हा काय करतो तर रिअरेंजमेंट ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स एका यदाकदाचित त्याचं कॉन्फिगरेशन चेंज करून त्या सबस्ट्रेटला होल्ड करून ठेवायचं काम बिकॉज ऑफ दिस कोव्हॅलेंट बॉन्डिंग मे टेक प्लेस. नॉन कोव्हॅलेंट इंटरॅक्शन पण त्याच्यामध्ये असतात आणि एन्झाइम सबस्ट्रेट इंटरॅक्शन इज बाइंडिंग एनर्जी डेल्टा जीबी and source of free energy used to enzyme to lower activation energy. Two fundamentals. Free energy released in the form of weak bonds and interaction between enzyme and substrate contributes to specificity as well. आता एक गोष्ट लक्षात घ्या की एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आपण ही जी पहिली जी स्टार्टिंगची जी फिगर बघितली, समजा ही फिगर. आता एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इथे डेव्हलप झालेलं आहे आणि एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स मध्ये हे जे काही बॉन्डिंग असणार आहे त्या एन्झाइमचं त्याच्या सबस्ट्रेट बरोबरचं हे बॉन्डिंग जर खूप पक्क झालं एकदम, इट्स व्हेरी टाइट, तर द एन्झाइम विल नॉट बी फंक्शनल टू डिग्रेड इट्स सबस्ट्रेट इनटू प्रोडक्ट. ते सोडणारच नाही त्या प्रोडक्ट त्या सबस्ट्रेटला. दे विल नॉट डिग्रेड दॅट पर्टिक्युलर सबस्ट्रेट इनटू प्रोडक्ट. म्हणून ही जी काही इंटरॅक्शन असणार आहे दीज इंटरॅक्शन आर रिलिव्हंटली विथ द हेल्प ऑफ वीक बॉन्डिंग्स. का वीक बॉन्डिंग? जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन जेव्हा तो प्रोडक्ट मध्ये करतोय तेव्हा इट हॅज टू रिलीज दॅट प्रोडक्ट. प्रोडक्ट रिलीज नाही झाला तर एन्झाइमचा उपयोग काय? देअरफॉर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की ते एन्झाइम हॅज टू बी हॅव एन इंटरॅक्शन विथ दॅट पर्टिक्युलर सबस्ट्रेट इन अ व्हेरी वीक मॅनर. Reaction specificity. The binding energy that provides energy for catalysis also gives an enzyme its specificity, the ability to discriminate between a substrate and a competing molecule. आता स्पेसिफिसिटी असलीच पाहिजे. का स्पेसिफिसिटी? कोणतेही एन्झाइम कोणत्याही सबस्ट्रेटवर रिएक्ट करणार नाही. वन पॉइंट. इट हॅज टू बी व्हेरी स्पेसिफिक इन एव्हरी टर्म्स. प्रत्येक वेळेस ती स्पेसिफिसिटी त्याला असलंच पाहिजे. करेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल आपण याच्याने बघणार आहोत लॉक अँड की हायपोथेसिस म्हणून एक मेथड आहे बाय विच वन कॅन इझिली डिफाईन व्हॉट इज द कॅटॅलिसिस ऑर द रोल ऑफ कॅटॅलिसिस. हे आपल्याला बघता येईल एन्झाइम सबस्ट्रेट रिएक्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या घराची एक चाबी, घराला कुलूप लावलेलं आणि एक चाबी आहे. मला सांगा त्या चाबी त्या कुलपामध्ये तुमच्या गाडीची चाबी लागेल का? तुमच्या मोटरसायकलची चाबी, स्कूटीची चाबी लागेल का? नहीं लागणार. बिकॉज इट इज वेरी स्पेसिफिक. हर ताले को उसकी पर्टिकुलर चाबी होनी चाहिए. बिकॉज ऑफ दैट ओनली द ओपनिंग ऑफ द व्हाट वी कैन से द लॉक कॅन बी इझिली डन. त्याला लॉक अँड की हायपोथेसिस असं म्हणून एन्झाइम सबस्ट्रेट रिएक्शन मध्ये म्हटलं जातं. मीन्स एव्हरी एन्झाइम इज स्पेसिफिक टुवर्ड्स इट्स सबस्ट्रेट. सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी असलीच पाहिजे, त्याशिवाय कॅटॅलिसिस रिएक्शन ही होणार नाही. एंट्रॉपी. Freedom of motion of molecule in the solution which is possible that will react. Solvents and H bonds bound water that surrounds and helps to stabilize most molecule in a solution. हे वेगवेगळे त्याच्या what we can say constraints एन्झाइम्स आहेत जेणेकरून एन्झाइम सबस्ट्रेट रिएक्शन ही नॉर्मली व्हायला पाहिजे. Fine. Now see this, one of the example that they have taken, lactose, correct? याच्यामध्ये
लॅक्टेज नावाचं एन्झाइम आहे, लॅक्टोजची डिग्रेड केलं अँड इट हॅज डिवायडेड इट इनटू टू प्रोडक्ट कॉल्ड एज ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. एन्झाइम सबस्ट्रेट रिएक्शनचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे. लॅक्टोज वरती लॅकेज नावाचं एन्झाइम आहे. लॅकेज विल ऍक्ट ऑन लॅक्टोज अँड इट विल डिग्रेड दॅट सबस्ट्रेट इनटू टू प्रोडक्ट्स ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. याला काय लागणार आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ एन्झाइम कशी असते ही इथं स्पेसिफिसिटी इथे दिलेली आहे. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स डेव्हलप झालं की अल्टिमेटली ऍक्टिव्हेशन एनर्जी इज व्हेरी हाय. बेस्ड ऑन दॅट इट विल डिग्रेड दॅट पर्टिक्युलर लॅक्टोज. ओके, सो वी विल डील दिस पार्ट इन मोर ग्रेटर रिजन. हा सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट होता आजच्या याचा की या लेवलवरती कशारित्या आपण वर्कआउट करू शकतो. करेक्ट. सो दिस इज व्हेरी फर्स्ट लेक्चर फॉर टुडे. Tomorrow we will start with a very new fresh topic in terms of enzymes. So concentrate. Third year चं वर्ष आहे, most important part. Thank you.